आज आपल्यासमोर मराठी चित्रपटातला एक नवा चेहरा अनूप बेलवलकर या नवीन सिनेमा घेऊन येत आहे. सो अनूप, तू बोल्ड मी कोल्ड, काय कन्सेप्ट काय? तू बोल्ड मी कोल्ड. तू बोल्ड मी कोल्ड हे थोडं भावनांशी आहे. जे आता आपण बघतो की आजकाल मुलं जी आहेत ते असे सडनली कोणाला पण आय लव्ह यू म्हणून टाकतात इन्स्टंटली. सो थोडा हा जो काही बोल्डनेस आलेला आहे ह्याच्यामध्ये, तर हा तू बोल्ड आहे. आणि कोल्डनेस असं आहे की काही मुलं अशीही आहेत की ज्यांना एखाद्याबद्दल वाटत असतं काहीतरी आणि ते मग विचारायला जात नाही. सो तर तो कोल्डनेस आहे. तर व्यक्त पण माणसानं व्हायला पाहिजे आणि एकदम पण असं पटकन व्यक्त होऊ नये, कारण की कुठेतरी एक बेस हवा असतो. ट्रेलर मी पाहिला, 3 हिरोईन्स बरोबर तू काम केलं. हो, ऍक्च्युली ते सिक्रेट आहे, तिघी नाही आहेत. पण मी ते थोडं फिल्मसाठी तेवढंच हिडन ठेवतो, कारण की लगेच लोकांना स्टोरी पण कळायची. सो खूप कष्ट घ्यावे लागतात ऍक्च्युली तिघींना हँडल करायचं. तुला माहिती आहे, एकीला हँडल करायचं अवघड. हा, ते तुझ्या एक्सप्रेशन वरून कळते मला. पण मजा आली. सो एक लव्ह स्टोरी आहे, रोमॅन्टिक फिल्म आहे आणि प्रेमात पडणं. एक लव्ह ट्रायंगल आहे. लव्ह ट्रायंगल, हा म्हणजे बघ ना की आता प्रेमामध्ये या गोष्टी तुला कधी सापडल्या तर मला पण सांग नक्की. सो रेक्टेंगल आहे का काय, सर्कल आहे का काय, बऱ्याच गोष्टी. माणूस प्रेमात पडतो, त्याला वाटतं की ते प्रेम आहे, पण ते तसं नसतं. मग पुढे काय होतं हे फिल्म मध्ये बघायला पाहिजे ऍक्च्युली. सो प्रेमभंग होतो, त्यातनं सर्वाइव्ह होणं, या ज्या गोष्टी आपण रिअल मध्ये बघत असतो त्याच गोष्टी याच्यामध्ये आहे. थोडे त्याला फिल्मी टच आहे आणि हॅपीनेस आहे की माणसाची रिलेशन्स किंवा प्रेम कसं असलं पाहिजे. तर त्यातलं गाणं पण खूप छान आहे, प्रीत बावरी म्हणून. आणि एक सॅड सॉन्ग आहे, ही साध तू ऐकना. सो ते ऐकल्यावर माझ्या मते तू ते जास्त ऐकशील, कारण की मगाचपासून मी तुझे रिएक्शन बघतोय. सो तुला त्या गाण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. मला सेंड करून ठेव. हो नक्की, डिरेक्टर कडनं किंवा आयट्यून्स वरनं डाउनलोड करून 30 रुपयाला 3 गाणी मिळतात. तर ती गाणी पण छान आहेत. ही साध तू ऐकना अभिजित कोसंबीने म्हटलेलं आहे. आणि मला सांगायला जास्त आनंद होईल की ही गाणी कोल्हापूरमध्ये कॉम्पोज झालेली आहे. याचं म्युझिक आणि जी लेडीज व्हॉइस आहे श्रुती शर्मा, ती मूळची आसामची आहे. शी इज नॉन महाराष्ट्रीयन आणि त्यात तिनं मराठी सॉन्ग म्हटलेलं आहे. सो कौतुक आहे ना की बाबा नवीन सगळे आलेले आहेत. म्हणजे ही गोष्ट या फिल्मच्या माध्यमातून जुळून आले की सगळे नवीन आर्टिस्ट मग गाणी म्हणणारे असतील, म्युझिकवाले जुने आहेत, त्यांनी म्युझिक दिलेले आहेत, पण डिरेक्टर नवीन आहे, तेच आमचे रायटर आहेत, तेच प्रोड्युसर आहेत. आणि सगळे आर्टिस्ट 2 सोडले तर आम्ही नवीन आहोत. सो मला असं वाटतं की आम्ही खूप एफर्ट घेऊन फिल्म केलेली आहे आणि नक्कीच आम्ही एक छोटीशी स्माईल या फिल्मच्या थ्रू. ऍक्टिंग बद्दल काय सांगशील तू? ऍक्टिंग बद्दल काय सांगायचं म्हणजे काय तुला आवडतं? तू एक फुल टाइम ऍक्टर आहेस, तर तुला ऍक्टिंग बद्दल काय? या लाईनला मी तसा उशीर आलेलो आहे, पण मी सिरियल केली होती सावित्रीच्या लेखी म्हणून आपल्या दूरदर्शनला. सावित्रीच्या लेखी केली होती, डायल 100, ज्या आधी शिवाजी साटम वगैरे करायची, ती सिरियल मी केली होती. आणि त्याच्यानंतर राजा शिवछत्रपती. इंजिनियर सुद्धा एक खूप चांगला ऍक्टर असतो. अच्छा, सांगायला तिथं हो तुझं बरोबर, कारण खूप प्रेशर असतं. बरोबर. आणि जॉबलेस पण असतात बरोबर. खूप असाइनमेंट्स असतात, पण असं दाखवत असतं की मला काही प्रॉब्लेम नाही, असं ऍक्ट करावं असतं की बरोबर. एक महान. त्यामुळे माझा एक मित्र आहे, तर तो विचारत होता की त्याला एक जॉब पाहिजे. अच्छा, ऍक्टिंग मध्ये जर म्हणजे त्याला ऍक्टिंग करायची. ऍक्टिंग करायचं. हा, मग तो नॅचरल ऍक्टर आहे. आय थिंक मला असं वाटतं रादर तो नॅचरली ऍक्टिंग करेल. कारण की आय डोंट नो तू आता तुझा मित्र जॉबला लागलाय की नाही, किंवा त्याने किती इंटरव्ह्यूज दिलेत. तो नाही लागला. अच्छा, नाही लागला. सो सॅड. सो मला वाटतं की त्याने म्हणजे जर तू कंटाळला असेल इंटरव्ह्यू, होय का, मग तो त्याला जॉब का लागत नाही? त्याच्यात वेगळं टॅलेंट आहे. ट्रॅक चुकलेलं नाही, त्याचं ऍक्टिंग मध्ये काय? ऍक्टिंग मध्ये नाही, ऍक्च्युली त्याचा ऍक्टिंग मध्ये तू माहीर झालाच नाही. कारण की तू म्हणतोयस तसं त्याने भरपूर इंटरव्ह्यू दिले असं तरी मला वाटतं. तुझ्या बोलण्यावरनं भरपूर कंपनीचे त्यांनी उमरे झिजवलेले आहेत. सो आय थिंक तो नॅचरल ऍक्टर आहे. रादर मी म्हणेन की कोण इंजिनिअरिंगवर फिल्म काढणार असेल तर त्याला आपला पुढचा. तर तू असं कधी ठरवलंस की मी आता मला ऍक्टर व्हायचं? नाही, मुळात मी ही गोष्ट ठरवलीच नव्हती.
कारण की इंजिनिअरिंग स्टुडंट सारखं मी पण फोकस नव्हतो. नाही मी खूप फोकस, मी सातवी असताना ठरवलेलं हा की इंजिनिअरिंग करायचं नाही. काय केलंस? इंजिनिअरिंग करायला. तर मी असं काही ठरवलं नव्हतं आणि रात्र आमच्याकडे कोकणामध्ये नाटकं करतात. नाटकं म्हणजे असं नाटकं घेऊन होतंस, नाटक करतात. हा तर तिथे मी माझ्या मामाला काम करताना बघितलं. सो मला भारी वाटलं की अरे नाटकात पण काम करतात. एका ग्रुपला भारी वाटलं की नाटकात काम करतात. हा नाटकात काम करतात हे मला भारी वाटलं. नाटकात काम करतात हा. सो मला भारी वाटलं आणि मग मी 2005 मध्ये एक ग्रुप जॉईन झालो. पण म्हणून काय मला तरी लगेच नाटकामध्ये काम दिलं नाही. मी मोळे ठोकायचो, मी सांगलीवरून ड्रेपरी घ्यायला खास कोल्हापूरला यायचो. सो पहिला हमाल्या गेल्या. एक नाटक होतं कथा हर्षदेव युवराजाची, जे हॅमलेटचं हे होतं मराठी अनुवाद होतं. सो त्याच्यामध्ये मी त्या नाटकात एक नाटक होतं त्यातला मी सूत्रधार केला होता. 10 मिनिटाचा रोल होता. पण मला कंटिन्यू काम केल्यामुळे मला मग इंटरेस्ट निर्माण झाला. सो जसं म्हणतात ना की तुझा मित्र जो आहे इंजिनिअरिंग वाला की त्याला आता वाटतं की आपण ऍक्टिंग करावी, तर तसं मला वाटलं की आता आपण फक्त नाटकामध्ये काम केलंय तर आता आपण मूवीमध्ये फक्त नाटकच का करायचं, आता आपण जरा पुढे जाऊया. सिरियल केली. हा सो मी सिरियल केली, सिरियल गडवळ, राजा शिवछत्रपती. मग दूरदर्शनला 1-2 सिरियल केल्या, डायल 100 आणि सावित्री शर्यती म्हणून. सो आता त्याच्यानंतर मला एक ब्रेक मिळाला चांगला. असं आहे म्हणजे 2005 पासून तू काउंट करशील तुझं 11 वर्ष घासायला लागली. सो इंजिनिअरिंगला किती वर्ष? तसं 4 आणि कम्प्लीट व्हायला 4. ते डिपेंड आहे. डिपेंड आहे. हा मी सिनेमाचे प्रोमो पाहिले. अच्छा. सिनेमाचे सॉंग्स पाहिले. खूप गाजतायत सॉंग्स. कसे वाटलं तुला सॉंग्स? खूप छान आहे. एक मी तुला रिक्वेस्ट करीन म्हणजे मीन वाईल तुझं ते प्रोमो इथे थोडंसं गाण्याचं दाखवू शकत असेल तर ते थोडं हायलाइट कर. एवढंच कसं इंजिनिअरला वेळ नसतो. अच्छा. त्यामुळे शॉर्ट अँड स्वीट. चुकीच्या माणसावर इंटरव्ह्यू करते असं वाटतं. तर माझा एक व्हिडिओ होता फ्रस्ट्रेटेड इंजिनियर, तू बघितला असेल. अच्छा. काय नाव? फ्रस्ट्रेटेड इंजिनियर. अच्छा असं पण असतं का? मला वाटतं सगळे इंजिनियर फ्रस्ट्रेटेड असतो. अगे पण मी नाही बघितलं, सॉरी टू से. आपण एक कमर्शियल ब्रेक घेऊया. Where are your shoes? Get out. Where is your file? Get out. Where is your roll number? Get out. तर आपण आज आता इथे एक चॅलेंज घेऊया. अच्छा. त्याला विस्पर चॅलेंज असं म्हणतात. म्हणजे काय होतं नक्की काय? एक ऐकूनच जरा काहीतरी वेगळं वाटेल. तुझ्या समोर नाचू नकोस काय? सॉरी. ऐकायला येते तुला? एक चुटकी सिंदूर. सॉरी. एक चुटकी सिंदूर. हे थोडं बॅन केल्यासारखं वाटतं मला. मी असंही बोलू शकतो व्हिडिओ समोर म्हणते युट्यूबर आहे. थोडं ऍक्ट करून दाखव ना म्हणजे मला कळेल. एक चुटकी सिंदूर. बरं एकदा. एक चुटकी सिंदूर. एक चुटकी सिंदूर. तू अशी काय असं काय? मी परत सांगतो. प्रीत बावरी. या प्रीत बावरी. सो जरा प्रमोट करतो तेवढंच. हा आता नेक्स्ट. मी पक्का पटेल. पाहिल नाही काय? पहिल्यांदा मी कन्फर्म. मी पार्टी देईन. थँक्यू.
तर तू तुझ्या फिल्म मध्ये बऱ्याचशा को ऍक्टर्स बरोबर काम केलंस, बऱ्याचशा ऍक्टर्स बरोबर काम केलंस. सो ऍक्च्युली सगळीच युथ असल्यामुळं मजा आली. त्यामध्ये एक होती सेवा मोरे जी आपल्या कोल्हापूरचीच आहे. मुलीला जास्त लगेच टाळ्या मिळतात असं हरकत नाही, पण ती खूप छान आर्टिस्ट आहे. तिने खूप फिल्म्स केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थ शहा आहे जो त्याने सिरियल्सला वगैरे काम केलेलं आहे बऱ्याच, झीला वगैरे. सो झी सिरियल होती असंभव या, तर त्याच्यामध्ये तो होता. सो त्याची रिएंट्री आहे फिल्ममध्ये. आणि मग पूजा बाटजिरे म्हणून आहे जी नाशिकची आहे, आणि शिल्पा पाठक म्हणून आहे ती मुंबईची आहे, मूळची सांगलीची आहे पण ती आता मुंबईमध्ये असते. मी स्वतः रवी करतोय, तुला माहिती आहे ट्रेलरमध्ये बघितलं अशी. त्याच्यानंतर या शर्ट मध्ये झालेली मूवीमध्ये हा स्पेशल मी ते घालून पूर्ण दाखवतो तुम्हाला. म्हटलं आता एवढ्या पहिल्या इंटरव्ह्यूला जातोय तर ऍटलिस्ट पिक्चर मधला आर्टिस्ट आहे तरी घायला पाहिजे. सो मी तेवढ्यासाठी घालून आलो. रवीचं कॅरेक्टर कसं आहे, रवी खूप सिम्पल आहे. एका शहरातून मोठ्या मेट्रो सिटीमध्ये तो गेलेला आहे जॉबसाठी. तो थोडा शाय आहे. तू आज जे इथं आलास कसं वाटलं तुला, म्हणजे तुला असं कधी वाटलेलं का? हो, मला खरंच वाटलं नव्हतं की मला असं कोणीतरी बोलवू शकतं. आणि एवढ्या मोठ्या चॅनलवर ते तर एक आहे. तू बऱ्याच शॉर्ट फिल्म पण डिरेक्ट केल्या असं ऐकलं. ऍक्च्युअली मी शॉर्ट फिल्म 1-2 केले, बरेच नाही. मला ऍक्टर म्हणूनच पुढे यायचं. आणि तू ते सांगितलं नाहीस तुझा नवीन मूवी येतोय ते कुठला? मला सरप्राईज होता ऍक्च्युली. थँक्यू तू मला सांगितल्याबद्दल. तर जाता जाता काय सांगशील टीम बद्दल? येस, आर्टिस्ट बद्दल तुम्ही जाणून घेतलेलं आहे. आता थोडंसं इतर जे आमच्या फिल्मशी रिलेटेड आहेत त्यांचं सांगतो. एक तर डिरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर हे जे राहुल पाठक म्हणून आहेत. त्याच्यानंतर कॅमेरामन आहेत जहांगीर सर, प्रोडक्शन मॅनेजर निखिल पेडणेकर, किशोर सुतार, आमच्या आर्ट डिपार्टमेंटचे प्रशांत बिलवडे, प्रसाद मयेकर, मेकअपचा अमृत जाधव, दत्ता जाधव. सो असे बरेच डिपार्टमेंटचे लोक आहेत ज्यांनी ही फिल्म एक छोटीशी आणि छानशी फिल्म आपल्यासाठी तयार केलेली आहे. सो आमचे हे एफर्ट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 9 डिसेंबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये येत आहे. तर ती फिल्म नक्की. सो चॅनलचं नाव काय? बॅडेक्स. आपलं झालं की कोण? बॅडेक्स काय? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप लाईक्स द्या आम्हाला आणि ह्याच्या चॅनलला पण. तू बोल्ड मी कोल्ड या मूवीच्या ट्रेलरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सॉंग्स नक्की ऐका. तर येत्या शुक्रवारी 9 डिसेंबरला पाहायला विसरू नका. तू बोल्ड मी कोल्ड.